परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आगे उत्साह त्याचे महानतेगी बाबा जुमदीजीच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं वृंदावन लहान या पटांगणामध्ये ही भगवतकाराची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवतकाराच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रेरणाचे आम्हा सर्वांचे सद्गुरू महानतेगी बाबा जुमदीजी साहेब उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणार आमच्या सर्वांच्या मातोश्री राधानाथ असं उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सदस्य मोरेश्वरजी गगने साहेब। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय विजयजी क्षीरसागर साहेब मार्गदर्शक धर्मकुल। या मंचावर विराजमान ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। या कार्यक्रमाचे आयोजक मौदा परिसरातील मार्गदर्शक पांडुरंगजी मदनकर साहेब। या मंचावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी। या कार्यक्रमामध्ये आता नुकतेच उपस्थित झाले मौदा आश्रम येथील सहाय्यक व्यवस्थापक पांडुरंग संडेजी, उपस्थित समस्त सेवक सेविका आयोनी बाळगोपाल या सर्वांना माझ्या प्रणाम। आजच्या हा महानतेगी बाबा जुमदीजी 104व्या जयंतीच्या निमित्ताने हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्यानिमित्तही भगवतकाराची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। महानतेगी बाबा जुमदीजी यांचे कार्य या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड मध्य प्रदेश संपूर्ण भारतभर जिकडे तिकडे या मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता महानतेगी बाबा जुमदीजीने अतोनात प्रयत्न केले। आज आपण मंडळामध्ये 3 तारखेला महानतेगी बाबा जुमदीजीच्या मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली आहे। त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी लोक उपस्थित होते आणि यावर्षी मला असं वाटतं कारण मी दुसरे रोडला जेव्हा गेलो असंख्य लोक त्या ठिकाणी दिसले, पूर्ण रोड भरले होते। यावर्षी अतोनात संख्या महानतेगी बाबा जुमदीजीच्या जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित झाली होती। दरवर्षी कमीत कमी 1 लाख दुःखी लोकांची संख्या या परमात्मा समाजामध्ये समाविष्ट होते आणि त्यांची दुःख दूर होते। आणि हा सर्व संपूर्ण श्रेय आदरणीय सर्व मार्गदर्शक मंडळी यांच्या माध्यमातून या सर्व होत आहे। तुम्ही आम्ही सर्व या मार्गामध्ये दुःखी आलो, परंतु मी तुम्हाला अनुभव सांगत राहतो नेहमी की मला व्यसन नव्हतं, भूतबाधाही नव्हती। मी माझा मुलगा माझी मुलगी माझी पत्नी आम्ही 4 लोक वेगळं राहत होतो। तेव्हा माझ्या पत्नीला वाटलं की आपण या मार्गामध्ये जाऊ। आम्ही तिला सांगितलं की आपल्याला कोणत्या प्रकारचे दुःख नाही, व्यसन नाही आहे, आपण दारू पित नाही, काही नाही, सट्टा जुआ। तिला सांगितलं की बा आपला मुलगा आहे आपली मुलगी आहे यांचं शिक्षण चांगलं व्हावं, यांची नोकरी यांना चांगली लागावी, यांना कामधंद्याचा योग मिळावा, मग आपण या मार्गामध्ये जाऊ। आम्ही मार्गामध्ये आलो। माझ्या आईला भूतबाधा होती, ते लहान भावाकडे राहत होते। लाखो रुपये खर्च केले अनेक। आज आपण म्हणतो की 33 कोटी देवी देवता आहे, त्यांचे पूजन केलं परंतु ते कमी पडले आणि शेवटी आम्ही मुसलमानाच्या दर्ग्यामध्ये सुद्धा गेलो परंतु समाधान मिळालं नाही। आणि आमची आई मार्गामध्ये आमच्या सोबत आमच्या मार्गामध्ये आली आणि तेव्हापासून ते सुखी समाधानाने जीवन जगत आहे। महानतेगी बाबा जुमदीची जयंती आपण का साजरी करतो? आपण आपल्या आई वडिलांची जयंती साजरी का करत नाही? आपल्या आई वडिलांनी फक्त आपल्या कुटुंबाचे आपलं
प्रपंच साधून आपला परमार्थ केला, परंतु महातेगी बाबा जुमतीजीनं आपलं प्रपंच साधून परमार्थ म्हणजे लोकांची दिनदुखी लोकांची सेवा केली. त्यांना जे पहिल्या पुजारी लोक होते जे लुटत होते आणि त्यांच्यापासून त्यांना सुखी कसं करावं, त्यांना समाधान कसं मिळावं, म्हणून त्या महातेगी बाबा जुमतीजीनं 25 ऑगस्ट 1947 भगवंताची प्राप्ती केली आणि 1949 महातेगी बाबा जुमतीजीनं त्या मानव धर्माची स्थापना करून या मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली. आणि हा प्रचार प्रसार या जगाच्या या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये हा पसरत आहे. महातेगी बाबा जुमतीजीनं जी शिकवण जे तुम्हा आम्हा सर्वांना दिलेली आहे, त्या शिकवणीच्या आधारे तुम्हा आम्हा सर्व लोकांना वागण्याचे कार्य तुम्हा आम्हाला करायचे आहे. महातेगी बाबा जुमतीजीनं जे निष्काम कर्माने निस्वार्थ भावनेने जे कार्य केले, या लोकांचा उद्धार केला आणि म्हणून महातेगी बाबा जुमतीजीला महातेगी बाबा जुमतीजी ही पदवी मिळाली आणि त्यांनी ह्या कार्याचा भाग आपल्या हयातीमध्ये जिवंतपणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला सोपवून दिलेलं आहे. आणि तेच कार्य मंडळाच आणि मंडळाचे आदरणीय सर्व मार्गदर्शक मंडळी हे सर्व एकनिष्ठेने कार्य करत आहे. आणि म्हणून कोणतेही कार्य करत असताना, कोणाची सेवा करत असताना त्याच्याकडून कोणत्याच प्रकारचा मोबदला आपण कोणाकडून घेऊ नये. परंतु आज या 20, 21, 25 वर्षाचा जो माझा एक दांडगा जो अनुभव आहे, मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे की लोक एखाद्या सेवकाच्या किंवा एखाद्या सेवकिनी बाईच्या जर काही काम करून घ्यायचं असेल तर त्याच्याकडून काहीतरी मोबदला घेण्याचा प्रयत्न करत असतात. महातेगी बाबा जुमतीजीने कृत्य केलं नाही, परंतु एक व्यक्ती जर अशा प्रकारचे कृत्य करते आणि संपूर्ण समाजाला गालबोट लागते. आपण पाहिलं, आपण पाहत आहोत एकोपा एकता. लोक सांगतात या ठिकाणी एवढे सारे लोक आहेत, मला वाटतं मौदा क्षेत्रामध्ये 10,000च्या वरती संख्या आहे. हा मौदा तहसील मौदा, सेवकाची संख्या 10,000च्या वर, त्याच्यापेक्षा जास्तही असू शकते. कारण संपूर्ण ग्रामीण क्षेत्रामध्ये परमात्मा समाजाचे लोक पूर्ण गावचे गाव आहे. 75%, 80%, 90% हे लोक आहेत. आम्ही म्हणतो एकता आहे, प्रत्येकामध्ये एकता आहे ते आपण म्हणतो, परंतु हा एकतेपेक्षा किंवा भीड जमा करण्यापेक्षा जर आमच्या विचारामध्ये जर एकता जर असली तर ती खरी एकता. आम्ही आमच्या कुटुंब, आमच्या परिवारामध्ये 4-5 लोक राहते. समजा 2 सुना असल्या, 2 मुलं असले तर आपण आपल्या समाजामध्ये एकता घडू शकत नाही, आपल्या कुटुंबात नाही घडू शकत. परंतु आपल्या लोकांनी एकच विचार करायला पाहिजे की आपण किती एकतेनं आणि नेक विचारानं, कोणाच्या प्रलोभनामध्ये न जाता, स्वार्थ न साधता आम्ही कितपत योग्य कार्य करतो याच्याकरता तुम्हाला आम्हाला विचार करायचा आहे. मार्गदर्शन खूप करतात. माझे योग आहे इथं की बा मी आलो, मला पुन्हा दुसरीकडे अपॉइंटमेंट आहे माझी, मला दुसरीकडे जायचं आहे. परंतु हा जो योग आहे भगवत कार्याचा, तुम्हाला जास्त सांगण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त थोडासा अभ्यास करायचा आहे. लोक इमानदार खूप आहे, खूप लोक इमानदार आहेत, परंतु ती इमानदारी कोणत्या कामाची? ज्या संस्थेला डब्यात सांगण्याचे काम असं करत असेल तर ती इमानदारी कोणत्याच कामाची राहणार नाही.
आणि म्हणून विचार करायचा आहे. लोक जसं आमचं सांगतो की आम्ही आमच्यामध्ये लोक ताशेरे ओढतात की 10 लोक यांच्यामध्ये एकटा नाही आहे. आदरणीय म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा जास्त जुने लोक आहात. मी ना हा 28 वर्षाचा काळ 29वं वर्ष मला सुरू आहे या मार्गामध्ये. आणि जेव्हापासून 99 पासून माझा त्याग झाला तेव्हापासून मंडळाच्या संपूर्ण जुन्या पदाधिकाऱ्यांसोबत खेळतो आहे. मी कोणावर टीका टिप्पणी काही करत नाही, ताशेर ओढत नाही. परंतु मी तो काळ पाहिला टाकेकर साहेबांच्या जमान्यापासून कधी एकतर आली नाही. आम्ही पुरावे बी देतो, सर्व काही आहे. असं का होत आहे, का घडत आहे की ज्या महानतेजी बाबा जुमदीजीनं त्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हा सेवकाच्या नावानं का केला. परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक हा सेवकाच्या नावानं का केली, स्वतःच्या कुटुंबाच्या नावानं का केली नाही. कारण त्यांना माहित होतं बाबांना की आमचे लोक, आमच्या घरचे लोक काहीतरी स्वार्थ साध्य करतील. आणि म्हणून बाबानं तो मंडळ परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ सेवकाच्या नावाने केलेला आहे. हे कोणता बी सेवक येईल आणि त्या ठिकाणी त्या बाबाच्या आदेशाप्रमाणे आपलं मार्गदर्शन आपले कार्य करत राहील. सर्व गेल्या एकच संस्था आहे बाबती मंडळाची. विचार तुम्हा आम्हा सर्व लोकांना करणं आहे. लोक बोलणारे खूपच माझ्यापेक्षा चांगले श्रेष्ठ लोक आहेत बोलणारे. असे आमच्या वंजारीजीने सांगितलं, अनुभव सांगितला. 20 वर्षाच्या त्या सेवक 40 वर्ष झाले सेवक, 50 वर्ष झाले. आम्ही जेव्हा आश्रमामध्ये बसतो तेव्हा लोक सांगतात, साहेब आमचे दुःख दूर झाले होते, आता पुन्हा दुःख उलटले. नोकरी आहे, सर्व आहे, लाखो रुपये कमाई आहे, परंतु पैसा थांबत नाही. त्याचं कारण काय की आम्ही महानतेजी बाबा जुमदीजीनं जे ध्येयधोरण जे तत्वशब्द नियम दिलेले आहे ती चाकोरी दिली आहे. त्या चाकोरीच्या बाहेर कुठंतरी आम्ही चुकत आहोत, कुटुंबामध्ये चुकत आहोत. आणि त्याच्यामुळे हा प्रसंग पडतो. चिखली गावचे एक सेवक आहे, त्या चिखली गावच्या सेवकाला पैसा सर्व काही आहे, नोकरी आहे, सर्व काही आहे, परंतु अडचण खूप व्हायला लागत. त्यांना सांगितलं की बाबा रे तुमच्या कुठेतरी या चुकती आहे, तुम्ही इतक्या वर्षाच्या आधी तुम्ही चालले जा. तुम्ही आदरणीय मंच मार्गदर्शक मंडळी तुम्ही लोक आहात. तुमच्या जर कुटुंबामध्ये कधी असा काही प्रसंग घडला, तुम्हाला अध्यक्षाला विचारायची गरज आहे, कोणाला विचारायची गरज नाही आहे. बाबाचे पत्र आहे 1990चं, स्वतःची सोडवणूक स्वतः करावी. तुम्ही स्वतः कुटुंबामध्ये बसून विचार करायचा केव्हा असं काय झालं, असं काऊन होत आहे, यश का मिळत नाही आहे, कुठं का चुकते आहे. तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळेल केव्हा, जेव्हा तुम्ही शोधत असाल तेव्हा. जसं आमच्या कुटुंबामध्ये एक चूक होती, कोणती की जेव्हा आम्ही पती पत्नी दोघांनी विचार केला किंवा माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, हा नोकरीवर गेला पाहिजे. नोकरी आली बी, चांगल्या कंपनीमधून फोनही आले, परंतु मुलगा जायला तयार नव्हता. आमच्या दोघांचे पती पत्नीचे शब्द होते की याला नोकरी लागली पाहिजे, हा नोकरी यांनी केली पाहिजे. आम्ही त्रस्त झालो, या सर्व गोष्टी येऊन राहिल्या, फोन येऊन राहिले, पण असं का होत आहे. काही लोकांनी सांगितलं की साहेब म्हणे तुम्ही एवढा पैसा कमवता, धंदा आहे तुमचा, आणि म्हणे तुम्ही एवढा 25-30 हजार रुपयामध्ये नोकरीवर तुम्ही पाठवाल का, म्हणे नका पाठवू. मग सरतेशेवटी आम्ही दोघी पती पत्नी जेव्हा विनंतीला बसलो आणि मग विचार केला, म्हणजे आपलं असं का होत आहे बा, का प्रसंग आली तर जात नाही आहे. आम्ही विनंती केली, दादाला बसवलं, त्याला दादाला विचारलं, काय दादा तुला नोकरी करायची किंवा नाही हे सांग. त्याने सरळ शब्दात सांगितलं, पप्पा मला नोकरी करायची नाही आहे, धंदाच करायचा.
जो धंदा जो व्यापार मी करतो बिल्डिंग मटेरियलच्या प्रॉपर्टीच्या सिव्हिलचे कामं तोच दादा माझा मुलगा तोच करू लागला. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य असा की बाबांनी जे जे प्रश्न जे पत्रक लिहिले आहे ते पत्रक याच्याकरता लिहिले आहे का तुम्ही त्या गोष्टीतून आपल्या ज्या चुका झाल्या असतील त्या चुका शोधून आणि तुमचं कुटुंब उज्ज्वल कसं होईल याच्याकरता ते बाबांनी वेळोवेळी तुम्हाला आदेश दिलेला आहे. आणि म्हणून बाबांनी सांगितलं आहे की स्वतःची सोडवणूक स्वतः करावी. मार्गदर्शक आहे, मार्गदर्शक हा तू आहे. आता काही लोक म्हणते की साहेब म्हणतात की वाटायला दिली बसली बुद्धी बुद्धी पाय बसली. आदरणीय मार्गदर्शक मंडळी तुम्हाला सांगतोय काही लोक आहे काही आज मला सांग बँक डुबली का नाही? तुमच्या मोहद्यामध्ये बँक होती. मोरेश्वरजी गपले साहेब संचालक होते. आमचे पत्रे साहेब रामदास पत्रे बी बँकेमध्ये त्या काळामध्ये संचालक होते. हे इमानदार आहे ना हो. पण इमानदारी ठेवून का अर्थ आहे? काही अर्थ झाला का? कारण आम्ही विश्वास करतो लोकांवर. विश्वास केला. 60 लाख रुपये यांच्या मावशीचे डुबले त्या बँकेमध्ये. 60 लाख रुपये यायचे डुबले मोरेश्वरजी गपले साहेबांचे मावशाचे 60 लाख रुपये. विश्वास करा परंतु तेवढाच विश्वास करा का तुमची आमची पासून याच्या त्याच्यापासून कोणाची हानी नाही झाली पाहिजे याच्याकरता आम्हाला विचार करणार. नाही तर मीनं सांगितलं विश्वास करून घ्यायचा, त्यांनी सांगितलं विश्वास करून घ्यायचा नाही. जोपर्यंत सहनिशा करत नाही आपलं मन गवाई देत नाही तोपर्यंत तो कधीही खरं समजू नये. नाही तर आमच्या तुमच्या घात झाल्याशिवाय राहणार नाही आणि तोच घात इतर संस्थेचा झाला. एखादा मार्गदर्शन करतो. कधी कधी आमचे काही काही व्यापारी लोक किंवा अनेकवारी लोक बँक डुबली, डुबवणाऱ्या डुबवली, खाणाऱ्यानं खाल्ली, परंतु समाज कोणता? हे परमात्मावाले. यानं बँकेला खाल्लं, यानं बँकेला डुबवलं. तुम्ही खाल्लं काय? तुम्ही होतेही नाही, आपणही नव्हतो. परंतु शेवटी बदनाम कोण झाला? आपण. आपलं काही घेणं नाही. आपण 1 रुपया डुबवला नाही, काही केलं नाही. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमची दूरदृष्टी जी आहे ना तुम्ही आजपासून ती दूरदृष्टी लावण्याचा प्रयत्न करा की ज्या लोकांनी ज्या ज्या संस्था डुबवल्या त्यांच्या कुटुंबाचे हाल कसे आहे याची तुम्ही तपासणी करा. तुम्हाला दिसून जाईल. बाबांनी सांगितलं की मी निर्माण केलेली संस्था हा कोणी डुबू शकत नाही. परंतु दुसरा शब्द आसुरी शक्ती ही भगवंतापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे मला. आणि खरी आहे ती आसुरी शक्ती खूप मोठी आहे. ती आसुरी शक्ती म्हणजे भ्रष्टाचार, वाईट विचार, स्वतःच्या स्वार्थ साधने. ज्या ज्या संस्थेमध्ये हा प्रकार घडते त्या संस्था डबेस येते आणि त्या संस्था डबेस झाल्या गेल्या. कशा? की आमच्या स्वार्थामुळे, की आम्ही फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला. नाही तर आम्ही पाहिलं बँकेचे असे संचालक होते, कपडे फाटत होते, कपडे शर्ट भेटत नव्हता, असे लोक त्या ठिकाणी झाले होते. आज तुमच्या याच बिअर बारमध्ये बँकेच्या माजी उपाध्यक्ष तिथं दारू वाटतो. हे आमच्या समोर आहे. मग आम्ही याच्या त्याच्या तावडीमध्ये जाऊ नये, याच्या त्याच्या कधी विचार करू नये. आज आमच्या मंडळ होता आहे ना राहणार आहे. फक्त आमचं एक चित्त, एक लक्ष, एक भगवान या म्हणीप्रमाणे जसं लक्ष आहे आपलं तसं एक चित्त एक लक्ष त्या मंडळाकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळाचा विकास कसा झाला, काय झाला याला सर्वांचे हातभार आदरणीय मंचाच्या तुमच्या
लोकांच्या आहेत, म्हणून झाला. समजा आम्ही गेलो नाही, मंडळाच्या मार्गदर्शक कोणत्या कार्यक्रमात गेले नाही, तर तुम्ही काय पैसे देणार नाही. तुम्ही पैसे देणार नाही, मी स्वतः देणार नाही. परंतु कार्यक्रमाच्या माध्यमातून जे वर्गणी जो पैसा येते, ती प्रगती तुमच्या माध्यमातून होते आणि ती प्रगती होत आहे. आणि म्हणून तुम्हाला बारकाईने लक्ष देणं आहे, का खरं आणि का खोटं. कोणाच्या भूल दापामध्ये कोणीही जाऊ नये आणि आपला परिवार मागे आणू नये. कारण अशुरी शक्ती म्हणजे स्वतःचा स्वार्थ साध्य करणारी ही शक्ती पहिली राज्य करत होती, आजही आहे. आणि म्हणून अशा संधी साधू जे लोक आहेत, अशा लोकांपासून तुम्हाला आम्हाला सावध राहायचं. राहिला माझा प्रश्न, संचालक मंडळाचा प्रश्न, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. समोर आता 1.5-2 महिन्यामध्ये निवडणूक येणार आहे, लागणार आहे. उद्या आमची मीटिंग आहे, निवडणूक अधिकाऱ्यांसोबत मीटिंग आहे. तुम्हाला हा विचार करणं आहे की आम्हाला करायचं काय. स्वतः विचार करणे अत्यंत गरजेचे आहे की मंडळाच्या माध्यमातून काही एखादी गोष्ट तुमच्या आदरणीय मंचाच्या मनामध्ये कोणती गोष्ट असली, माझ्या विषयावर जर असली, बाकीच्या लोकांच्या नाही सांगणार, तुम्ही मला विचारलं पाहिजे, माझ्याशी भेट गाठली पाहिजे. माझ्या विरोधात बोलण्यापेक्षा पहिले स्वतः आपण का आहोत याचा विचार करायला पाहिजे. नाही तर दुःखास पात्र तुम्ही ठरणारा. मी कोणाच्या विषयी बोलेल तर मी ठरणारा. त्याची सहनिशा केल्याशिवाय कोणीही कोणाच्या विरोधामध्ये बोलू नये. नाही तर आदरणीय मंच, तुम्ही एवढे जुने लोक मंडळामध्ये, लग्न होते ते, साक्षगण होत होते, सर्व होत होता. लोक चपला घालून जात होते, दारू पित होते, संडासमध्ये बाथरूम मध्ये सर्व पडून राहत होते. लोक म्हणते तुम्ही बी होते मदनकर साहेब. हो, मी संचालक होतो म्हणून पटलं नाही, म्हणून मी अलग झालो, म्हणून अलग झालो. कारण ह्या गोष्टी मला पटत नव्हत्या. 5 लाख रुपये दरवर्षी त्या फक्त लग्न योजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटत होते. आज कमीत कमी 50 लाखाच्या वर, 1 करोड रुपयाच्या वर आदरणीय मार्गदर्शक मंडळी सेवकाच्या माध्यमातून, त्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून त्या मंडळाला मिळते आहे. मेहनत कराल तर होईल. आता तुम्ही जाणत नाही, जे हरिने पलंगावरी पांडुभाऊ आहे, दुकान आहे, त्याच्यावर वसुली आहे. आता जाणारच नाही तर होईल का. मुलगा आहे, मुलगा दुकानामध्ये बसणारच नाही, शटर लावून राहील तर का कमाई होईल का, होणार नाही. परिश्रम, मेहनत करावं लागत. इथं मेहनत करायला कोणी तयार नाही, काही नाही. फक्त आम्हाला खुर्ची पाहिजे, आम्ही खुर्चीवर बसलो पाहिजे, बस एवढ्याच लोकांच्या मानस आहे. काम करायला कोणी तयार नाही आहे. लोक म्हणते आम्ही ना आश्रममध्ये असं केलं, तसं केलं, आम्ही ना पुलं बांधले वगैरे वगैरे. आणि बाकीच्या लोकांनी काय केलं, मार्गदर्शकांनी केलं, सेवकांनी केलं, सेवकीनबाईंनी केलं. आमची जबाबदारी काय आमची. आम्ही ना स्वतः त्या NTPC मधून जाऊसाठी आम्ही स्वतः गडर आणलं, स्वतः उचलून आणलं. सभापती होते मोरघरे साहेब म्हणे तुम्ही अध्यक्ष आहे, तुम्ही का. अरे अध्यक्ष गेला तिकडे, आम्ही सेवक आहोत, काम आमचं आहे, आमचं काम पहिले करणार. म्हणून कोणत्याही गोष्टी कोणाच्या विरोधात करण्याच्या आधी संपर्क साधून त्या गोष्टीच्या निराकरण पहिले करावं, हा बाबाचा सुद्धा आदेश आहे. परंतु आम्ही करत नाही. ते नियम आले, आपण बाबाला मानतो, मानता, बाबाला मानता, बरोबर आहे. परंतु बाबाच्या आदेशाने तुम्ही मानत नाही. बाबाच्या आदेशाने जर तुम्ही मानलं असतं तर हे एवढे मोठे जे प्रकार घडत आहे का नाही, ते कधी हे प्रकार घडले नसते. तर मानते की बाबा जुमदीजीच्या पहिल्या अध्यक्ष महादेवराव कुंभारे, त्यांनीच बाबाचा विरोध केला, बरोबर. आदरणीय म्हणजे पहिले महादेवराव कुंभारे,
तो प्रेरणास्त्रोत होते बँकेचे पहिले, त्यांनी विरोध केला. हा चालणार आहे, जीवनभर चालणार आहे. हा जीवनभर हा विरोध चालत राहणार आहे. परंतु तिथून मी आम्हाला मार्ग शोधायचा, कोणता? परमात्माचा मार्ग, आणि आमची संस्था कशी वर जाईल याच्याकरता. नाही तर चांगले चांगले लोक मार्गदर्शक नाही बनवलं विरोधात गेले. व्हॉट्सअप टाकते, फेसबुकवर टाकते, का आमच्या जवळीकच लोक टाकते. एका टाकलं बाबाच्या कुटुंबातील लोकांनी कधी काही काम केलं नाही, कोणते कामं केले नाही, बँकेत नव्हते. जो इतिहास तुम्हाला जेवढी माहीत असेल, परंतु तुम्हाला सांगतो 40-50% जो इतिहास माझ्याकडे आहे, उपलब्ध आहे, जमा करून ठेवलेला. मला वाटत नाही तो कोणात एवढा आहे. कोणते कोणते प्रकार घडले, का घडले, कोण कसं होतं, का होतं, आधीपासून तो चालू आहे आणि तो चालू राहणार आहे. ते म्हणतात ना, रघुकील रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आता वचन गेला तरी चालेल, पण प्राण गेला नाही पाहिजे. आजची ही परिस्थिती आहे, आजची ही परिस्थिती आहे. आणि म्हणून आज मला बी त्या ठिकाणी लवकर जे, कारण ते ऐन वेळेवर एमर्जन्सीमध्ये ती आज सकाळी ती मीटिंग लागली आहे. आणि मला ज्या ठिकाणी जायचं तिथं कमीत कमी 1.5 तास लागणार आहे. ट्रॅफिक असते, पुष्कळ असते. म्हणून आदरणीय मंच, आपण एक एक गोष्टीचा शोध घ्यायचा, एक एक गोष्टीचा विचार करायचा आहे. मतदान कोणाला करायचे आहे, का करायचे, हा तुमचा विषय आहे. परंतु संस्था तुमची आहे याचा सर्वात पहिले विचार करायचा. की आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी, लोक सांगते की भैया मी मंडळात नव्हतो, बँकेत नव्हतो, जे म्हणत असाल माझ्याकडे ज्या, मी तुम्हाला पुरावे सहित देईन. जुने लोक म्हणते आम्ही सत्य वागतो, सत्य बोलतो. कोण किती वागते, काय वागते, कोणाला काही सांगण्याची गरज नाही. जो सावकार असेल त्या सावकाराला सांगण्याची गरज नाही आहे. चोर आपला सिद्ध करेल की मी असं केलं, मी तसं केलं, मी असं करतो, तसं करतो. आम्हाला त्याच्या भानगडीमध्ये पडण्याची गरज नाही आहे. फक्त आम्हाला पाहिजे आमच्या कुटुंब, आमचा परिवार. आणि तुम्ही मौद्याचे रहिवासी, तुमचा आश्रम कसा व्यवस्थित, त्याचे सौंदर्यीकरण, त्याचे कामं कसं चांगले भरभराटीत येईल याचा विचार मौदावासियांनी करायचा आहे. कारण या क्षेत्रामध्ये महानतेकी बाबाजी ज्या व्यक्तीने शब्द दिला तो या मौदा क्षेत्रातला. आणि तुम्ही या मौदावासी या परिसरातील लोक सौभाग्यशाली आहात, तर तुमच्या क्षेत्रामध्ये तो आश्रम आहे. तो साधारण गोष्ट नाही आहे. हे याले बी भाग्य लागते, याले सुद्धा भाग्य लागते. नाही तर पालोरा आहे, पालोराचे लोक मंडळामध्ये येऊन घुसले आणि त्या मंडळाची का दयनीय स्थिती करून राहिले याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं. केसवर केस चालूच राहते. पण म्हणून आदरणीय मंचाला विनंती आहे आपल्या लोकांना की आपण आपले डोळे उघडे ठेवावं, दूरदृष्टी ठेवावी. कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्याच्या खरं का आहे, खोटं का आहे याचा आपण शोध घ्यावा, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. पांडुभाऊ मदनकर, आज ते माझ्यापेक्षा लहान आहे, मोठे आहे, मला माहित नाही. हेही मदनकर आहे, मी बी मदनकर आहे, आणि पूर्ण गाव इकडे पूर्ण मदनकराची भरले आहे, नाही का? असं नाही काय थांबायचे. परंतु पिया इकडे तिकडे पडल्या, ते कुठं राहिले, आम्ही कुठं राहिलो. तसं बाबाची सेवा, आम्ही बाबाची सेवक आहोत. कुठेही असेल, या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही असेल, सत्यतेने वागण्याचा प्रयत्न आपण लोकांनी करायला पाहिजे. प्रयत्न आपण सर्व लोकांनी करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी पांडुभाऊ मदनकर, आमचे डॉक्टर साहेब मानकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. त्याबद्दल पांडुभाऊ मदनकरचे, आदरणीय मार्गदर्शक मंडळी, समस्त सेवक सेविकांचे मी अभिनंदन करून आभार मानतो.
आणि महानतेगी बाबा गिरदेजीची जयंती आपण दरवर्षी जशी साजरी करत आहात आपण तसंच महानतेगी बाबा गिरदेजीच्या वारसा म्हणून आपण तो पुढे चालवत राहावा अशी अपेक्षा करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.